आपण आता नैनी ब्रिजकडे आलो आहोत आणि प्रयागराजमध्ये हा एक इम्पॉर्टंट लँडमार्क आहे. इथे भरपूर काही गोष्टी असतात, पण या ब्रिजमध्ये आल्यानंतर इथून बरेच काही लोकेशन तुम्ही कव्हर करू शकतात. आता हा जो ब्रिज आहे ह्याला न्यू नैनी ब्रिज पण म्हणतात, कारण ह्याच्या बाजूला दुसरा एक ब्रिज आहे तो ओल्ड ब्रिज आहे. ओल्ड ब्रिज आणि न्यू ब्रिजच्या मध्ये बोट क्लब आहे, जिकडे लेझर आणि साऊंड शो होत होता महाकुंभच्या टायमाला. आता सध्या मला अपडेटेड इन्फॉर्मेशन नाही आहे की काय आहे. आणि तिथे बोट क्लबवरून बोटी पण सुटत होते, पण तो एक प्रॉब्लेम सेपरेट होता, मी तुम्हाला वरून एक्सप्लेन करीन. आणि इथून लेफ्ट साईडला डाव्या बाजूला दोन महत्त्वपूर्ण लँडमार्क आहेत. एक मनकामेश्वर मंदिर आणि दुसरं सरस्वती घाट. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, लाईट खूप कमी आहे इकडे, कारण सगळे ढग वरती आलेत. तर बघूया आपण कुठला एरिया कव्हर करू शकतो, कारण थोडीशी लाईट जर कमी झाली तर माझं गोप्रोमध्ये लो लाईट प्रॉब्लेम्स सुरू होतात आणि व्हिडिओ क्वालिटी थोडीशी डेटोरिएट होते. प्रयागराज मध्ये हा जो नैनी ब्रिज आहे, या नैनी ब्रिजचा जो खालचा एरिया आहे तिकडे भरपूर लोक संध्याकाळी चौपाटीसारख्या एक्सपिरियन्स घेण्याकरता इकडे येतात. आणि इथे जे आहे काही फूड स्टॉल्स आहेत आणि एक चालण्याकरता मस्तपैकी जागा ठेवलेली आहे. तर आपण आता हा एरिया एक्सप्लोअर करूया. इथे एक जे वैशिष्ट्य आहे, एक पॉईंट जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की खालच्या बाजूला दोन ब्रिज आहेत, सॉरी दोन वरती चढण्याकरता दोन स्टेअरकेस आहेत. एक स्टेअरकेस या बाजूला आणि दुसरा स्टेअरकेस त्या साईडला आहे. आपण आता हे दोन्ही स्टेअरकेस चढून बघूया की ह्या आसपासच्या एरियामध्ये तुम्हाला काय दिसतं. आपण आता नैनी ब्रिजच्या लेफ्ट साईडच्या, किंवा जर तुम्ही ब्रिजच्या समोर चालला असाल तर राईट साईडच्या स्टेअरकेसवरून वर चढलेलो आहे. आणि आता तुम्हाला मी जनरल अलाइनमेंट दाखवतो की इथून कुठली जागा कशी असते. समोर जे सर्वात पहिला जो घाट दिसतोय त्या घाटावरती लाईट अँड साऊंड शो होत होता. आता तो पूर्ण एरिया पाण्याने बुडलेला आहे, त्यामुळे आणि प्लस महाकुंभ संपल्यानंतर त्या लोकांनी किती कंटिन्यू ठेवलेला ह्याची माहिती मला नाही आहे, पण इथे महाकुंभचं टायमाला लाईट अँड साऊंड शो होत होता. आणि त्याच्या पुढे आहे बोट क्लब. हा लास्ट ब्रिज जो तुम्हाला ब्रिज दिसतोय, हा ब्रिज जो आहे डबल डेकर ब्रिज आहे. वरून रेल्वे लाईन जाते आणि खालून ट्रॅफिक असतं, पण तिकडे मोठ्या गाड्या अलाउड नाही आहे. त्याला जुना नैनी ब्रिज म्हणतात. आणि हा जो रस्ता चाललेला आहे हा बोट क्लब रोड म्हणतात ह्याला. आणि हा रस्ताच ब्रिजच्या खालून थोडं पुढे जातो. ब्रिजच्या त्या बाजूला तुम्हाला संगमचं दर्शन मिळेल. तर ते मी आता परत खाली, पण तुम्हाला हा रोड तुम्ही क्रॉस करू शकत नाही. हा तुम्हाला खाली उतरून ब्रिजवरून खालून जाऊन तुम्हाला परत दुसऱ्या स्टेअरकेसनी वर चढायला लागणार. आता या जागेवरती तसं जर तुम्हाला जर संगम दर्शन करायचं असेल तर या ब्रिजवरती येण्याचं काही कारण नाही आहे, बिकॉज जो सर्किट आहे टुरिस्ट सर्किट, त्या सर्किटमध्ये हा ब्रिज येत नाही. पण जर तुम्हाला फोटोग्राफी करायची असेल किंवा इथे आता सनसेटचं सीनरी आहे, ही सीनरी जर कॅप्चर करायची असेल आणि ओव्हरऑल जर एका व्ह्यू पॉईंटवरून जर तुम्हाला जागा बघायच्या असतील तर तुम्हाला ह्या ब्रिजवरती आलं पाहिजे, टू जस्ट एन्जॉय द सीन, जे म्हणतो ना आपण, टू गेट अ बेटर व्ह्यू. सेकंड, आता ह्याच्यामध्ये पार्किंग जी आहे तुम्हाला ती ब्रिजच्या खाली मिळेल आणि मग तिकडून तुम्ही वरती येऊन चढू शकतात. आणि हे जसं मी एक्सप्लेन करत होतो, इथून दोन स्टेअरकेस आहेत, एक स्टेअरकेस हा आणि एक त्या बाजूला. आता आपण त्या बाजूला जाऊन तिथून स्टेअरकेस चेक करूया. आपण आता सरस्वती घाटकडे आलेलो आहे आणि हा घाट त्या बाजूला संगम आहे आणि ते प्रयागराज किल्ल्याची भिंत आहे. आणि त्याच्यानंतर ही यमुना नदी आहे आणि ह्या यमुना नदीच्या बरोबर जो रस्ता आहे, हा रस्ता पूर्णतः आर्मीच्या कंट्रोलमध्ये आहे. आणि ही यमुना नदी आणि तो नैनी ब्रिज जिथून आपण आता व्हिडिओ चालू केलेला. नैनी ब्रिजच्या बाजूला जो रेल्वे ब्रिज आहे आणि तिथे त्या दोन ह्याच्यामध्ये मी जो आपल्याला दाखवलेला बोट क्लब, ती एक जागा आहे जिथून बोटी येतात. दुसरी हा सरस्वती घाट आहे. मी दुसऱ्या साईडनी पण फोटो काढतो. आणि हा सरस्वती घाट जे आहे महाकुंभच्या टायमाला खूप फेमस झालेला आणि हा
कुंभच्या टायमाला ॲक्टिवेट होतो. इथे 2 घाट आहेत. हा घाट जे आहे हा एक नवीन घाट बनवला आहे, ह्याचं पण नाव सरस्वती घाट आहे. पण हा घाट जे आहे हा प्रयागराज नगर निगमनी बनवलेला आहे, म्हणून इकडे सिव्हिलियन्स येऊ शकतात. आणि इथे जो घाट आहे या बाजूला, या घाटामध्ये हा घाट जो आहे हा पोर्शन हा कॅन्टोन्मेंट बोर्ड किंवा आर्मीच्या कंट्रोलमध्ये आहे. इथे आर्मीचं युनिट आहे एक, आणि त्या लोकांची बोटी पण इथे आहेत. आणि हे त्यांची जी आहे फ्लोटिंग प्लॅटफॉर्म वगैरे आहेत, हे सगळे तिकडे संगमच्या एरियामध्ये लोकांना घेऊन जातात आर्मीच्या. आणि इथून हे ज्या काही बोटी आहेत हे तुम्हाला इकडे हा परिसर फिरवतात. आणि त्यांचे चार्जेस जवळजवळ 300 रुपये आहेत, 300 ते 400 रुपये. पण इथून जर संगमला जायचं असेल तर ते 1600 रुपयेचं टार्गेट बोलत आहेत. आणि इथे पण आता तुम्ही जर बघितलं असाल पाण्याची पातळी थोडीशी वाढलेली आहे, आणि काही पायऱ्या ह्याच्यामध्ये बुडलेल्या आहेत. आणि तिथे पुढे जे आहेत अजून काही बोटी आहेत. तर हा जो आहे हा सरस्वती घाटचा एक पोर्शन. आणि तिथे जो गेट आहे तिथून VIP लोकांची एंट्री होत होती, आणि इथे VIP बोटी लागायच्या. बट आता इकडे कोणी नाही आहे. आणि जसं मी सांगितलं हा एरिया जो आहे हा कुंभच्या टायमाला ॲक्टिवेट होतो. आणि सरस्वती घाटचा जो दुसरा पोर्शन आहे तो हा पोर्शन आहे. इथे पण पायऱ्या वगैरे बनवल्या आहेत, ग्राफिक्स वगैरे आहेत मस्तपैकी. दरवर्षी पाणी इथपर्यंत येतं, आणि मग इथून जे आहे पाणी परत निघून जातं, आणि मग या एरियाची मेंटेनन्स वगैरे सगळी होते. हे इकडे तुम्ही पाहत असाल एक फोटोशूट चाललेलं आहे कोणाचं तरी. आणि हा इकडचा सरस्वती घाटचा नजारा. आता यमुनेचं पाणी थोडंसं वर आल्या कारणाने त्या साईडला पण भरपूर पाणी दिसते, आणि इथे पण. आणि तो समोर तिकडे अरेल घाट. तर असं हे सरस्वती घाटचं लेआउट आहे. इथे बोटिंग तुम्ही तेव्हाच करू शकतात, तेव्हाच करायची गरज आहे तर तुम्हाला स्पेसिफिकली इथून बोट पकडून इकडचा एरिया बघायचा आहे. अदरवाईज सरस्वती घाटमध्ये असं काही वैशिष्ट्य नाही आहे. हे जस्ट अनदर घाट आहे, पण थोडासा पक्का घाट. आणि इथे तुम्ही येऊन संध्याकाळी बसू शकतात आणि ह्या जागेचा नजारा तुम्ही पाहू शकतात. जे मोस्ट इम्पॉर्टंट पोर्शन आहे ज्याच्याकरता लोक इथे येतात ते आहे मनकामेश्वर महादेव. ते आपण आता नेक्स्ट कव्हर करूया. सरस्वती घाट आणि मनकामेश्वर मंदिरच्या मध्ये हे एक एकदम ब्युटिफुल कॅफे आहे. ह्याला किनारा कॅफे म्हणतात. आणि इथे जसं मी एक्सप्लेन केलं ते गार्डन आहे, आणि इथे सरस्वती घाटचा एरिया आहे, आणि इथे मनकामेश्वर मंदिरची ही कंपाऊंड वॉल आहे. आणि ह्या दोघांच्या मधोमध हे एक कॅफे आहे. इकडे एक छोटासा घाट होता, पण आता त्या घाटचं ॲक्सेस बंद केलेलं आहे. आणि इथे भरपूर ग्रीनरी आहे, बसण्याकरता कट्टा आहे, आणि लोक इकडे येऊन मस्तपैकी पिकनिक टाईप सेटिंग्स करतात या गार्डनमध्ये. आता गार्डनचं रेनोव्हेशन चाललेलं आहे. आणि तो रहा कॅफे. आणि त्या कॅफेमध्ये बेसिक आयटम जसं समोसा, कचोरी, चिप्स, तुमचे सॉफ्ट ड्रिंक्स आणि चहा, कॉफी हे सगळं तुम्हाला मिळू शकतं. समोर पार्किंग आहे, भरपूर जागा आहे पार्किंग करता. हे आहे मनकामेश्वर महादेव मंदिर. या मंदिराचं जे वैशिष्ट्य आहे ते आहे हे मंदिर आणि त्याचं शिवलिंग. हे रामायणच्या काळाचं शिवलिंग मानलं जातं. आणि यमुना किनारे हे एक असं देवस्थान आहे की ह्या देवस्थानाच्या लेफ्ट राईटमध्ये डावीकडे आणि उजवीकडे दुसरं कुठलंही मंदिर नाही आहे. आणि हे किल्ल्याच्या एकदम बाहेरच्या परिसरामध्ये पण खूप जवळच्या एरियामध्ये हा होता. आणि जो समोर तुम्हाला दिसतोय मंदिर ते शिवलिंग आहे मनकामेश्वरचं. या शिवलिंगचे मी आधी व्हिडिओज बनवलेले आहेत, त्याची मी लिंक इकडे डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि आता महाकुंभच्या टायमाला ह्या शिवलिंग म्हणजे ह्या मंदिराचं ब्युटिफिकेशन केलेलं. आणि हा जो सेंट्रल मंदिर आहे ह्याच्यावरती त्या लोकांनी काही चेंजेस केलेलं नाही आहे, पण इकडचा सगळं परिसर क्लिअर करून तुम्हाला इकडे यमुनेचं व्ह्यू दिसतं. आणि या बाजूने मंदिरच्या परिसराची एंट्री केलेली आहे. आपण त्या बाजूनी हा एरिया बघूया आता की एंट्री पॉईंट कशी दिसते. हा मंदिराचा एंट्रन्स पार्ट आहे.
आणि इकडचा हा पूर्ण एरिया गेल्या वर्षी क्लिअर करून महाकुंभच्या अगोदर ही दुकानांची व्यवस्था केलेली गव्हर्नमेंटनी आणि मग त्याच्या पुढे हा एंट्रन्स द्वार त्या ठेवलेला. इथे सोमवारच्या टायमाला खूप गर्दी होते. श्रावण महिन्यामध्ये तर थोडी जास्त गर्दी होते. आता श्रावण महिना सुरू होणार आहे, त्यामुळे इकडे जे आहेत श्रद्धाळूंची गर्दी वाढणार आहे आणि त्यामुळे ही मोठी जागा जी केलेली आहे गव्हर्नमेंटनी, त्याच्यामुळे आता लोकांची काफी सोय झाली. नाही तर अगोदर फक्त तो छोटासा रोड होता आणि एवढी गर्दी व्हायची प्रचंड की ट्रॅफिक जॅम आणि लाईन वगैरे लागायची इकडे. आता इथून जे आहे हे शेवटचं दुकान आहे, इथून एंट्रन्स चालू होतं आणि इथून सरळ खाली उतरून ज्यावेळी इकडे गर्दी असते त्यावेळी इकडे क्यू सिस्टम लागू होते. पण वेटिंग पिरियड एवढं नाही आहे. इवन नॉर्मल टायमाला पण मी बघितलं की वेटिंग जे आहे जवळजवळ 10-15 मिनटाच्या पेक्षा जास्त नसतं.